Yes, ma'am. आठवतंय तुम्हाला? Ma'am, I was absent in last lecture. In last lecture I was not told. नाही मॅम, नाही आठवत. ओके, ठीक आहे. आपण पाहूया बार्टर सिस्टीम. इन बार्टर सिस्टीम द डायरेक्ट एक्सचेंज ऑफ वन कमोडिटी और अ सर्व्हिस फॉर अनादर विदाउट द यूज ऑफ मनी इज टर्म एज ए बार्टर इन इकॉनॉमिक्स. काय सांगितलंय? डायरेक्ट एक्सचेंज ऑफ वन कमोडिटी और ए सर्व्हिस फॉर अनादर विदाउट यूज ऑफ मनी, म्हणजे पैशाचा वापर न करता एखाद्या कमोडिटीचं, एखाद्या सर्व्हिसचं, एखाद्या प्रोडक्टचं एक्सचेंज करणं म्हणजे दुसऱ्या गोष्टी बरोबर, त्याला काय म्हणायचं? बार्टर सिस्टीम म्हणायचं. म्हणजे माझ्याकडे समजा आंबे आहेत आणि तुमच्याकडे पेरू आहे, तर ते पेरू मी घेणार आणि त्याच्या बदली तुम्हाला आंबे देणार. मग ही कुठली सिस्टीम झाली? बार्टर सिस्टीम झाली. तिथं पैशाचा उपयोग केला का? नाही केला. मग त्याला काय म्हणायचं? बार्टर सिस्टीम. बघा मग, द डायरेक्ट एक्सचेंज ऑफ वन कमोडिटी और अ सर्व्हिस फॉर अनादर विदाउट यूज ऑफ मनी इज टर्म्ड एज ए बार्टर सिस्टीम. बार्टर सिस्टीम इज दॅट इन विच नो मनी एक्झिस्ट, म्हणजे तिथं पैशाचा काही वापर किंवा यूज केला जात नाही. इन अदर वर्ड्स, इट इज अ मनीलेस इकॉनॉमी अप टू सम एक्सटेंट. इट इज अ स्टील अवेलेबल इन आवर व्हिलेज, म्हणजे अजून पण काही प्रमाणात आपल्या व्हिलेजेसमध्ये ती अवेलेबल आहे, त्याचा वापर केला जातो. द व्हिलेज ब्लॅकस्मिथ अँड कार्पेंटर्स युजली रिसीव्ह हिज रिवॉर्ड्स इन टर्म्स ऑफ वीट फ्रॉम द फार्मर्स. त्यानंतर पुढे बा, बार्टर इज वर्केबल इन बॅकवर्ड एज वेल एज ऍडव्हान्स्ड कंट्रीज. त्यानंतर nowadays due to exchange difficulties some advanced countries are entering into barter deal with the other countries. Now this system has been given up by the civilized world due to the following reasons. म्हणजे काय सांगितलंय त्यांनी? बार्टर सिस्टीम म्हणजे समजून घ्या पहिल्यांदा. मेन काय त्याचं? बार्टर सिस्टीम म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं, एखादी कमोडिटी, एखादी सर्व्हिस, एखादा प्रोडक्ट डायरेक्ट एक्सचेंज करायचा विदाउट यूज ऑफ मनी, त्याला काय म्हणायचं? बार्टर सिस्टीम ऑफ मनी, म्हणजे एक्सचेंजची. त्याला काय म्हणायचं? बार्टर सिस्टीम ऑफ एक्सचेंज ऑफ मनी इन इकॉनॉमिक्स. समजलं का? बार्टर सिस्टीम म्हणजे काय? Yes, ma'am. हा, मग आपण येस अजून मॅम. सुद्धा गावाकडे त्याचा यूज भरपूर प्रमाणात केला जातो विदाउट यूज ऑफ मनी. मग ह्याला मनीलेस सुद्धा म्हणलं जातं. आता पुढे पाहिजेत आपल्याला डिफेक्ट्स ऑफ बार्टर सिस्टीम. आता कुठल्या कुठल्या आहेत बघा. फॉलोविंग आर द मेन डिफेक्ट्स ऑफ धिस सिस्टीम. लॅक ऑफ डबल कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट्स. बघा, द डायरेक्ट एक्सचेंज ऑफ वन कमोडिटी फॉर अन अदर रिक्वायर्स डायरेक्ट सॅटिस्फॅक्शन ऑफ बोथ द parties. So the main disadvantages of this system is lack of double coincidence of wants. म्हणजे काय सांगितले बघा, आता एक्झाम्पल पुढे दिले. फॉर एक्झाम्पल, वन काव वुड बी एक्सचेंज फॉर 4 sheep. It is necessary that person with a cow should find man who wants to exchange sheep with a cow. So arranging for such an exchange would be very डिफिकल्ट. म्हणजे काय सांगितलंय इथं? कधी कधी म्हणजे आपल्याला खूप डिफिकल्टीज येते एक्सचेंज करताना, म्हणजे त्या बदल्यात तेच आपल्याला पाहिजे असेल. आता समजा एखाद्या ह्याला गायी विकायची आणि त्याच्या बदल्यात त्याला शेळ्या घ्यायच्या, तर तसा त्याला गिराईक सापडणं खूप डिफिकल्ट होतं. त्याला शोधावं लागतं, खूप प्रयत्न करावे लागतात, मग त्याला ते भेटतं. मग हे इथं काय येतं? डिसएडव्हान्टेजेस आहे की त्याला खूप शोधायला लागतं किंवा त्याला डिफिकल्टी येते ते शोधताना. किंवा दुसरं एखादं एक्झाम्पल घ्या की त्याला एखाद्या व्यक्तीला गहू आहे त्याच्याकडे आणि त्याला ज्वारी घ्यायची, आणि त्याला तो गहू तो विकायचा आणि त्याच्या बदली ज्वारी घ्यायची. मग ते ज्वारी विकणारा त्याला जो व्यक्ती आहे तो त्याला शोधायसाठी डिफिकल्टी येते बऱ्याच वेळा. काही वेळा सापडून जातं लगेच, पण काही वेळा काय येतं? खूप डिफिकल्टी येते. म्हणून इथं काय सांगितलं? इथं हे एक हा मेजर प्रॉब्लेम आहे. म्हणजेच काय? लॅक ऑफ डबल कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट्स, हे एक त्याचा डिसएडव्हान्टेजेस आहे. पुढे बघा, लॅक ऑफ कॉमन स्टँडर्ड ऑफ व्हॅल्यू. बघा, ऑल द गुड्स which are be exchanged are not of the same value, so it is very difficult to determine the ratio of exchange between the different good. म्हणजे एखादा प्रोडक्ट किंवा एखादी सर्व्हिस आपण जेव्हा विकतो त्याच व्हॅल्यूची पुढची व्हॅल्यू आपल्याला भेटत नाही. म्हणजे आपण एखादी 50 रुपयाची गोष्ट आहे ती आपल्याला द्यायची आहे बार्टर सिस्टीम मध्ये, तर त्याची कधी कधी आपल्याला त्याची तीच सेम प्राइस असणारे आपल्याला भेटत नाही, त्याच्यापेक्षा कमी भेटत असते. मग तिथे काय होतं? आपला लॉस होत असतो ना. म्हणून इथं काय सांगितलंय त्यांनी? लॅक ऑफ कॉमन स्टँडर्ड ऑफ
व्हॅल्यू म्हणजे एकसारख्याच पैशाची गोष्ट मिळणे तिथं डिफिकल्ट होऊन जातं. त्यामुळे तिथला जो रेशो असतो एक्सचेंजचा तो काय होतो वेगवेगळा होतो. त्यामुळे एकसारखा आपल्याला रेशो भेटत नाहीत. हे एक काय आहे डिसएडव्हान्टेजेस आहे. पुढचं पहा लॅक ऑफ सब डिव्हिजन इन केस ऑफ गुड्स विच आर इंडिव्हिजिबल द व्हॅल्यू लॉस विल बी सफर्ड. काय सांगितलंय इन केस ऑफ गुड्स म्हणजे जे काही गुड्स आहेत गुड्समध्ये समजा काही काही वेळेला काय होतं गुड्स विच आर इंडिव्हिजिबल द व्हॅल्यू ऑफ लॉस विल बी सफर्ड. इंडिव्हिजिबल असतील तर ते काय होतं आपल्याला तिथं लॉस होत असतं. फॉर एक्झाम्पल बघा इफ द ओनर ऑफ काव वॉन्ट्स टू परचेस अ हेन देन इट विल बी नॉट पॉसिबल फॉर हिम to give a small part of cow to the owner of the hen. In this case, he will suffer a loss. समजा त्याच्याकडे गाई आहे किंवा काव म्हैस आहे काही पकडा आहे त्याला काय घ्यायचे कोंबड्या घ्यायच्यात फॉर एक्झाम्पल किंवा दुसरं काय घ्यायचे तर आता इथं त्या म्हैसची किंमत आणि त्या कोंबडीची किंमत खूप डिफरन्स आहे. मग तो त्यातला म्हैशीचा एखादा पार्ट फक्त काढून देऊ शकतो का त्या कोंबडीवाल्याला नाही देऊ शकत ना. मग इथं त्याला ती अख्खी गाई द्यावी लागणार आहे. त्यामुळे त्याचा इथं काय होतोय लॉस होतोय. तिथं ती डिव्हिजिबल आहे का गोष्ट म्हणजे त्याचं डिव्हिजन होणार आहे का किंवा त्याचं तुकडे होणार आहेत का त्या म्हैशीचे किंवा गाईचे नाहीत होणार. त्यामुळे त्याला ती अख्खी द्यावी लागणार आहे त्या कोंबडीच्या बदल्यात. त्यामुळे तिथं त्याला काय हा लॉस मधून त्याला सफर व्हावं लागतंय. त्याला लॉस हा सहन करावा लागतोय. कधी जर ती गोष्ट किंवा ती प्रोडक्ट इंडिव्हिजिबल असेल तर. ठीक आहे समजलं. पुढे द डिफिकल्टी इन स्ट्रॉंग वेल्थ इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्टोअर गुड्स पर्टिक्युलरली पेरिशेबल गुड्स फॉर लॉंग पिरियड. दे लूज देअर व्हॅल्यू लॉस देअर व्हॅल्यू ॲज अ टाइम पासेस. काय सांगितले त्यांनी पेरिशेबल गुड्स असतात ते काय होतात आपण लॉंग टाइम ठेवू शकत नाही स्टोअर करू शकत नाही. त्यामुळे एक डिफिकल्टी आहे. त्याची व्हॅल्यू काय होती काही दिवसांनी कमी होती. तुम्हाला माहित आहेत ना पेरिशेबल प्रोडक्ट कुठले माहित कुठले आहेत फ्रुट्स भाजीपाला. ओके मग ते जास्त काळ आपण लॉंग टर्म साठी स्टोअर करून ठेवू शकतो का नाही. पुढे डिफिकल्टी फॉर फ्युचर पेमेंट्स अंडर दिस सिस्टीम इट इज अ व्हेरी इनकन्व्हिनियंट टू लेंड गुड्स टू अदर people. With this lapse of time, the value of goods may fall. So one would like to suffer a loss. Future payment समजा आपण आता बघा under this system it is very inconvenient to lend goods to other people. With a lapse of time the value of goods may fall. समजा आपण म्हणू शकतो की पुढे जाऊन पैसे देतो वगैरे काय तर काही वेळेस काही गोष्टींच्या पैशाची व्हॅल्यू चेंज होत असते. फ्युचरमध्ये त्या गोष्टी वाढतात किंवा कमी होतात त्यामुळे त्याला त्या लॉस सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे काय सांगितलं त्यांनी डिफिकल्टी फॉर फ्युचर पेमेंट. 6 काय डिफिकल्टीज फॉर फायनान्स मिनिस्टर अंडर बार्टर सिस्टीम गुड्स कॅनॉट बी कलेक्टेड ॲज अ टॅक्स बिकॉज दिस कॅनॉट बी केप्ट इन स्टोअर फॉर अ लॉंगर पिरियड. काय सांगितले त्यांनी इथं टॅक्स वगैरे काय कलेक्ट केला जात नाही त्यामुळे हे फायनान्स मिनिस्टरला लॉस होतो इथं. कारण ते आपण दुकानात वगैरे विकण्यासाठी सेल करण्यासाठी ठेवतो का नाही आपण हे डायरेक्ट आपलं इकडं एक्सचेंज करत असतो. त्यामुळे इथं टॅक्स भरला जातो का नाही. ठीक आहे त्यामुळे इथं काय होतं डिफिकल्टी होतीये फायनान्स मिनिस्टरला त्यांना काय होतंय लॉस होतो. पुढे डिफिकल्टीज फॉर ट्रान्सफर ऑफ wealth under this system transfer of wealth also becomes a problem for the people. For example, one person wants to take 1000 cow from Gujarat to Ahmedabad. How much difficulty he would feel. Now by the use of money all these difficulties have been removed. काय सांगितले त्यांनी जर आपण एक्सचेंज करत असो तर तिथं त्यांना म्हणजे प्रोडक्टला प्रोडक्टच विदाउट मनी जेव्हा एक्सचेंज करतो तेव्हा ट्रान्सफरसाठी खूप म्हणजे आपल्याला डिफिकल्टीज होत असते. आता गुजरातवरून अहमदाबादला न्यायचं म्हणलं तर किती डिफिकल्टीज येणार आहे. 1000 काऊ न्यायचे असतील तर कितीतरी डिफिकल्टीज येणार आहे. पण आपल्याला त्या न्यायच्या असतील तर आपण त्या आत्ताच्या ह्याच्यात म्हणजे आपण जर यूज ऑफ मनी केला तिथे तर ह्या डिफिकल्टीज काय होत आहेत रिमूव्ह होत आहेत. म्हणून इथं बार्टर सिस्टीम मध्ये काय सांगितलेलं आहे डिफिकल्टीज फॉर ट्रान्सफर ऑफ वेल्थ. कारण आपण काय करतो विदाउट यूज ऑफ मनी बार्टर सिस्टीम मध्ये एक्सचेंज करत असतो प्रोडक्टला प्रोडक्ट एक्सचेंज करत असतो. म्हणून इथं काय आहे डिफिकल्टीज फॉर ट्रान्सफर ऑफ वेल्थ. पुढे लॅक ऑफ स्पेशलायझेशन. लॅक ऑफ स्पेशलायझेशन आहे इथं अंडर द बार्टर सिस्टीम हाय डिग्री ऑफ स्पेशलायझेशन इज नॉट
possible. A person cannot aid the skill of specialization, the particular field as we find in the present system of production. त्यांनी सांगितले की स्पेशलायझेशन बार्टर सिस्टीम मध्ये पॉसिबल नाहीये, जसं की आपल्या आपल्या मॉडर्न सिस्टीम मध्ये आहे तसं बार्टर सिस्टीम मध्ये नाहीये. हा एक काय आहे त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. हे झाले आपले बार्टर सिस्टीमच्या काय ते डिसएडव्हान्टेज आहेत किंवा डिफेक्ट आहेत. बार्टर सिस्टीम म्हणजे समजलं का सगळ्यांना काय? येस मॅम. Yes, ma'am. येस मॅम. नवनाथ मॅडम ह्याच्यातला दुसरा पॉइंट सांगा ना. ह्याच्यातला दुसरा पॉइंट. lack of common standard of value. All the goods which are be exchanged are not of the same value, so it is very difficult to determine the ratio of exchange between the different goods. For example, घे आता माझ्याकडे एक म्हैस आहे आणि ते तुझ्याकडे समजा तुझ्याकडून कोंबड्या घ्यायच्यात, तर एका त्या म्हैसची किंवा एका गायची किंमत आणि त्या कोंबड्यांची किंमत एकसारखी असणार आहे का? आहे का एकसारखी असणार आहे? नाही. खूप असणार आहे. त्याच ठिकाणी त्या 10 कोंबड्या घे किंवा 5 कोंबड्या घे, त्याची किंमत किती असणार आहे? कमीच असणार आहे ना. त्यामुळे ते एक्सचेंज करताना तिथं मला लॉस होणार ना, किंवा तिथं डिफिकल्टी आहे ना. एकसारखी व्हॅल्यू नसल्यामुळे आपण तिथं आपली काय होती, डिफिकल्टी होती आपल्याला ते किंवा एक्सचेंज करण्यासाठी. हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हा इथं काय मेजर डिफिकल्टी आहे हे सांगितलेलं आहे बार्टर सिस्टीम मध्ये. समजलं? हो. ठीक आहे. बार्टर सिस्टीम म्हणजे काय तुम्हाला सांगा नवनाथ. 023 नवनाथ 023 त्यांनी फक्त लेक्चर अटेंड केले का काय आणि तिकडं नाही, इकडं लक्ष नाहीये त्यांचं. प्रीतम 059 प्रीतम कुंभार. धैर्यशील 060. येस मॅम. बार्टर सिस्टीम म्हणजे काय? एखादी वस्तू एक्सचेंज त्याबद्दल दुसरी वस्तू घ्यायची म्हणजे विदाउट यूज मनी. आणि without- मग काय करतो आपण? आवाज कट. मॉडर्न सिस्टीम मध्ये काय करत असतो आपण? विथ यूज ऑफ मनी एक्सचेंज करत असतो. ठीक आहे. आता आपण पाहूया. हे झालं बार्टर सिस्टीमचे डिफेक्ट्स आणि बार्टर सिस्टीम म्हणजे काय होतं. आता इव्हॉल्युशन आणि फंक्शन ऑफ मनी पाहूया आपण आता. त्यानंतर कंटेंट्स पाहिजे आपल्याला. इव्हॉल्युशन ऑफ मनी, क्लासिफिकेशन ऑफ मनी आणि फंक्शन ऑफ मनी हे पाहिजे आपल्याला. इव्हॉल्युशन ऑफ मनी बघा. बार्टर सिस्टीम, कमोडिटी मनी, पेपर मनी, डिमांड डिपॉझिट्स म्हणजे डीडी आपला असतो, आणि ई मनी म्हणजे इलेक्ट्रॉनिकली मनी असतो. ठीक आहे. आता बार्टर सिस्टीम म्हणजे आपण पाहिलं, त्याच्या डिफिकल्टीज पण आपण पाहिलेल्या आहेत. आता कमोडिटी मनी बघा. कमोडिटी मनी इज अ मनी whose value comes from a commodity of which it is made. Commodity money consists of objects that have a value in themselves as well as a value in their use as a money. काय सांगते? कमोडिटी मनीची व्हॅल्यू कुठून येत असते? ज्या गोष्टीपासून ती बनवलेली आहे त्या, म्हणजे comes from a commodity of which it is made. कुठल्या गोष्टीपासून बनवलेली आहे त्या गोष्टीपासून त्याची व्हॅल्यू बनत असते किंवा व्हॅल्यू येत असते. आणि कमोडिटी मनी कन्सिस्ट ऑफ ए ऑब्जेक्ट दॅट हॅव अ व्हॅल्यू इन देमसेल्व्ह, स्वतःची तर व्हॅल्यू आहे, ऍज वेल ऍज इन देअर यूज ऍज अ मनी. ही कमोडिटी मनी झाली. कमोडिटी मनीची व्हॅल्यू कुठून येत असते? ज्या गोष्टीपासून ते मनी बनवलेलं आहे, कुठल्या कमोडिटी पासून बनवलेलं आहे त्या कमोडिटी पासून त्याची व्हॅल्यू तयार होत असते किंवा व्हॅल्यू येत असते. आता पेपर मनी बघा. पेपर करन्सी किंवा पेपर मनी दॅट इज अ सर्क्युलेटेड फॉर ए ट्रान्झॅक्शन रिलेटेड पर्पज. कशासाठी? ट्रान्झॅक्शन रिलेटेड पर्पज साठी आहे. द प्रिंटिंग ऑफ पेपर मनी इज टिपिकली रेग्युलेटेड बाय कंट्रीज सेंट्रल बँक किंवा ट्रेजरी इन ऑर्डर टू कीप द फ्लो ऑफ मनी इन लाईन विथ मॉनिटरी पॉलिसी. काय सांगितलं यांनी? पेपर मनी कशासाठी सर्क्युलेट करतात? ट्रान्झॅक्शन पर्पज साठी. जे ट्रान्झॅक्शन रिलेटेड पर्पज साठी पेपर मनी यूज केला जातो, सर्क्युलेटेड केला जातो. आणि याचं प्रिंटिंग असतं ह्या पेपर मनीचं. ते कोण करतं, कोण रेग्युलेट करतं? जी आपली सेंट्रल बँक आहे. आपली सेंट्रल बँक कोणती आहे? आपल्या RBI.
हा, मग आरबीआय ह्याचं काय करत असते, रेग्युलेशन करत असते. रेग्युलेटेड बाय कुणाकडून केली जाते, आरबीआय कडून, आपल्या सेंट्रल बँक कडून केली जाते. कशासाठी, आपला जो फ्लो आहे मनीचा तो योग्य राहण्यासाठी. कशा थ्रू करत असते, मॉनिटरी पॉलिसी. मग त्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये डीप आहे, म्हणजे कोणते कोणते यूज मॉनिटरी पॉलिसीमध्ये कुठले, बँक रेट, रिव्हर्स रेपो रेट, CRR, वेगवेगळे आहेत, MSF, ते वेगवेगळे आहेत. मॉनिटरी पॉलिसीमध्ये कुठले रेट वगैरे येतात ते. मग हे मॉनिटरी पॉलिसीचा यूज करून आरबीआय काय करत असती, फ्लो ऑफ मनी म्हणजे जो असतो तो रेग्युलर करत असते, किंवा जो असतो तो कॉन्स्टंट करत असते, योग्य प्रमाणात ठेवत असते. कोण करतं हे काम, आरबीआय करत असते. आणि प्रिंटिंग ऑफ पेपर ऑफ मनी कोण करतं, आरबीआय करत असते, आपली सेंट्रल बँक. हे कशामध्ये आहे, पेपर मनी. आता पुढं डीडी. तुम्हाला सगळ्यांना डीडी माहित आहे, डिमांड डिपॉझिट म्हणतात त्याला. डिमांड डिपॉझिट रेफर्स टू अ टाइप ऑफ अकाउंट हेल्ड ॲट बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स दॅट मे बी विथड्रॉन ॲट एनी टाइम बाय द कस्टमर. तो कधीही विथड्रॉ करू शकतो कस्टमर एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मध्ये किंवा बँकमध्ये. द मेजॉरिटी ऑफ सच डिमांड डिपॉझिट्स अकाउंट्स आर चेकिंग अँड सेव्हिंग अकाउंट्स. हे डीडी असतात ते काय सांगितलं त्यांनी, चेकिंग किंवा सेव्हिंग अकाउंट्स असतात मेजरली. हे काय डीडी किंवा डिमांड डिपॉझिट. आता ई मनी मध्ये बघा, ऑल टाइप ऑफ मनी विच पीपल डील विथ इट इलेक्ट्रॉनिकली फार फ्रॉम ट्रेडिशनल वेज ऑफ पेमेंट लाईक बँक्स, चेक्स, paper money and coins. E-money allow users through internet or a wireless device to pay the charges of their purchase directly from their bank account by electronically ways such as the smart cards, digital wallets and micro पेमेंट्स. तुम्हाला ई मनी म्हणजे सगळ्यांना माहित आहे, सगळे त्याचा वापर सुद्धा करतात. ई मनी मध्ये काय सांगितलंय, जो इलेक्ट्रॉनिकली आपण जे यूज केला जातो ट्रॅडिशनल वेज पासून वेगळा. समजला का ई मनी म्हणजे काय? Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. ई मनी येस मॅम. आपण असतो इलेक्ट्रॉनिकली आपण त्याचा यूज करत असतो. क्लासिफिकेशन ऑफ मनी. 1 मिनिट. हा, आपण पहिलं ई मनी झालं आपलं. मग आपण काय काय पाहिलं, ई मनी पाहिलं, त्यानंतर डीडी पाहिला, डिमांड डिपॉझिट पाहिलं, त्यानंतर पेपर मनी पाहिला आणि कमोडिटी मनी पाहिला. आता आपण पाहिजे क्लासिफिकेशन ऑफ मनी. बघा, मेटॅलिक मनी आणि पेपर मनी. मेटॅलिक मनी मध्ये काय सांगितलं त्यांनी, स्टँडर्ड मनी सांगितलंय, टोकन मनी सांगितलंय आणि सबसिडरी मनी सांगितलेलं आहे. आणि पेपर मनी मध्ये काय सांगितले, रिप्रेझेंटेटिव्ह मनी, कन्व्हर्टेबल पेपर मनी, इनकन्व्हर्टेबल पेपर मनी आणि फियाट मनी. पुढे पहा, आता मेटॅलिक मनी मध्ये सांगितलं स्टँडर्ड मनी. स्टँडर्ड मनी मध्ये काय सांगितले, जी फेस व्हॅल्यू असते आणि जी हिडन व्हॅल्यू असते ती काय सांगितली, इक्वल असते, म्हणजे एकसारखी असते. आता फेस व्हॅल्यू आणि हिडन मनी. फेस व्हॅल्यू म्हणजे त्याची जी ओरिजिनल व्हॅल्यू असते ती काय झाली, फेस व्हॅल्यू. आणि हिडन व्हॅल्यू म्हणजे काय असते, आपल्या बॅलन्स शीट्सवर किंवा अजून कुठल्या असतात ना त्याच्यावरती ना आपली ओरिजिनल मनी लिहिलेलं नसतं, त्याची दुसरी व्हॅल्यू लिहिलेली असती, जी त्याची ओरिजिनल व्हॅल्यू आहे ती लिहिलेली नसती. त्यामुळे त्याला काय म्हणायचं, हिडन मनी म्हणायचं. मग स्टँडर्ड मनी मध्ये काय होतं, त्या दोघांची व्हॅल्यू एकसारखीच असते, म्हणजे फेस व्हॅल्यू आणि हिडन व्हॅल्यू एकसारखीच असते. तेव्हा काय होतं, तो स्टँडर्ड मनी होतो. टोकन मनी कधी होतो, जेव्हा फेस व्हॅल्यू त्याची ग्रेटर दॅन हिडन व्हॅल्यू असते, तेव्हा त्याला काय म्हणायचं, टोकन मनी म्हणायचं. आणि सबसिडरी मनी कधी म्हणायचं, पेमेंट कॅनॉट एक्सिड्स मोर दॅन 25 इन अ कॉइन. तेव्हा काय होतं, सबसिडरी मनी होतं. आणि पेपर मनी मध्ये काय सांगितलं बघा, रिप्रेझेंटेटिव्ह मनी, स्लीप इश्यूड अगेन्स्ट कमोडिटीज अँड मेटल्स विच
was used as a money. Slip issued against commodities and metals which was used as a money. म्हणजे स्लिप वगैरे आपण त्या भरत असतो त्या. पुढे कन्व्हर्टेबल पेपर मनी. स्लिप इश्यूड अगेन्स्ट गोल्ड वेअर फेस अँड हिडन व्हॅल्यू वॉज इक्वल. काय सांगितले? फेस व्हॅल्यू आणि हिडन व्हॅल्यू जिथं इक्वल असते म्हणजे आपण गोल्ड जेव्हा हे करत असतो त्याच्या विरोधात जी आपण स्लिप भरत असतो इश्यू करत असतो तेव्हा काय होतं ते कन्व्हर्टेबल पेपर. आणि इनकन्व्हर्टेबल पेपर कधी होतं? we cannot change from reserve as a face value less than हिडन व्हॅल्यू. म्हणजे आपण ती इनकन्वर्ट करू शकत नाही, चेंज करू शकत नाही. आणि फिएट मनी मध्ये कलर मनी इश्यू ड्युरिंग एनी इमर्जन्सी टू ओव्हरकम द डिफिशिएट अँड इट बिकम्स युजलेस आफ्टर दॅट इमर्जन्सी. फिएट मनी काय होतात? जेव्हा इमर्जन्सी येते किंवा अदर वेळेस जेव्हा मनी इश्यू केले जातात, कलर मनी इश्यू केले जातात आणि त्यानंतर ते आपलं जे इमर्जन्सी आहे ते भागल्यानंतर ते मनी त्याचा युजलेस असतात, त्याचा वापर केला जात नाही, त्याला म्हणायचं फिएट मनी. हे झालं मेटॅलिक मनी आणि पेपर मनीचं क्लासिफिकेशन. त्यानंतर येतात लिगल टेंडर अँड नॉन लिगल टेंडर मनी. लिगल टेंडर मध्ये बघा, लिगल म्हणजे तुम्हाला अर्थावरून कळतंय, लिगल म्हणजे जे लिगली यूज करण्यासाठी आहेत आणि नॉन लिगल म्हणजे त्याला लिगली नाही येते. पुढे लिगल मध्ये काय सांगितले? इश्यूड बाय द सेंट्रल बँक. सेंट्रल बँक इश्यू करते लिगल मनी. पीपल हॅज अ ट्रस्ट. पीपलला त्या पैशांवरती काय असतो? ट्रस्ट असतो. लिमिटेड अँड अनलिमिटेड लिगल मनी. लिमिटेड पण असतात आणि अनलिमिटेड पण असतात लिगल टेंडर मनी मध्ये. जिथं आणखी काय सांगितलं यात? पीपलला म्हणजे लोकांना तिथं विश्वास असतो आणि इश्यू कोण करतं? सेंट्रल बँक करते. आता नॉन लिगल मध्ये काय सांगितले बघा? इट इज नॉट जनरली ऍक्सेप्टेड. म्हणजे नॉन लिगल जनरली ऍक्सेप्टच केले जात नाहीत, लिगलच ऍक्सेप्ट केले जातात. इट इज अ ऑप्टिमल मनी बिकॉज इट इज इन द फॉर्म ऑफ चेक्स, एटीएम्स. हे कशाच्या फॉर्म मध्ये असतात? चेक्स ऑफ एटीएमच्या ह्याच्यात असतात, चेकचे असतात त्याच्या फॉर्म मध्ये असतात. आणि आपले लिगल काय येते? लिमिटेड अनलिमिटेड लिगल मनी आहेत, त्यांचा पीपलचा किंवा लोकांचा त्याच्यावरती विश्वास असतो, ते काय असतात? ऍक्सेप्टेड असतात. इश्यू कोण करतं? सेंट्रल बँक करते. आणि नॉन लिगल जे मनी असतात, नॉन लिगल टेंडर मनी, ते शक्यतो ऍक्सेप्टच केले जात नाहीत. ते कशाच्या फॉर्म मध्ये असतात? चेक्स, एटीएमच्या फॉर्म मध्ये असतात. पुढे लिगल टेंडर, लिमिटेड लिगल मनी आणि अनलिमिटेड. आता लिगल टेंडर मनी होते त्याच्या ह्यांनी पुढे दिल्यात लिमिटेड लिगल मनी अँड अनलिमिटेड लिगल मनी. लिमिटेड लिगल मनी मध्ये काय सांगितले बघा? लिमिटेड लिगल टेंडर मनी इज दॅट विच क्रेडिटर कॅन ऍक्सेप्ट इन सेटलमेंट ऑफ क्लेम्स अप टू सर्टन लिमिट ओनली. म्हणजे एखाद्या लिमिट पर्यंतच त्याचा क्रेडिटर ऍक्सेप्ट, म्हणजे जो क्रेडिटर आहे तो ऍक्सेप्ट करू शकतो किंवा त्याचं सेटलमेंट क्लेम साठी करू शकतो. लिमिट सांगितले, लिमिटेड लिगल मनी म्हणजे तिथं काय आले? त्याच्यामध्ये लिमिटेशन्स आले. इन पाकिस्तान कॉइन्स ऑफ स्मॉल डिनॉमिनेशन व्हॅल्युइंग अपॉन पैसा 50 आर लिमिटेड लिगल टेंडर मनी. पाकिस्तानमध्ये त्यांनी सांगितले 50 पैसे आहेत ते लिमिटेड, तिथपर्यंत लिमिटेड आहे बघा. आणि अनलिमिटेड मध्ये काय सांगितलंय? अनलिमिटेड टेंडर मनी इज अ वन इन टर्म्स ऑफ विच डेप्ट कॅन बी लिगली पेड अप टू एनी पेमेंट. मध्ये इथं काही लिमिटेशन नाहीये, एनी पेमेंट पर्यंत ते पेड अप करू शकतात. इन पाकिस्तान फॉर इन्स्टन्स नोट of State Bank of Pakistan valuing ₹100, 5 and 1 are फुल लिगल टेंडर मनी. पाकिस्तानमध्ये जे इन्स्टन्स नोट्स आहेत स्टेट बँक मध्ये त्याच्यासाठी काय आहेत? कुठले लिगली टेंडर आहेत? टेंडर मनी सांगितलं त्यांनी 1000, ₹5 आणि ₹1 हे सांगितल्यात फुल लिगल टेंडर मनी. आणि डिनॉमिनेशन व्हॅल्यू इकडे सांगितली कॉइन्सची, ती कितपर्यंत सांगितले? 50 पैसा पर्यंत. आणि लिमिटेड लिगल मनी मध्ये काय होतं? लिमिटेशन्स असतात, ते ठराविक लिमिट पर्यंत क्रेडिटर असतात, ते ऍक्सेप्ट करू शकतात, सेटलमेंट करू शकतात क्लेम साठी. पण इकडं अनलिमिटेड मध्ये काय आहे? तिथं काही लिमिटेशन नाहीये, कितीही एनी अमाऊंट पर्यंत ते पेडअप करू शकतात. त्याला काय म्हणायचं? अनलिमिटेड लिगल मनी. समजलं? पुढे आता काय आहे ते? याचे फंक्शन्स आहेत मनीचे. आपण काय पाहिलं आता? क्लासिफिकेशन पाहिलं, मेटॅलिक एक पाहिलं, त्याच्यानंतर अजून काय पाहिलं आपण? आठवतंय का कोणाला? पेपर मनी. हा, अजून लिगल, नॉन लिगल. लिगल टेंडर. लिगल टेंडर म्हणजे आणि नॉन किंवा अनलिमिटेड लिगल टेंडर मनी.
आता आपण पाहिजेत फंक्शन्स ऑफ मनी. फंक्शन्स बघा, प्रायमरी फंक्शन्स आहेत आणि सेकंडरी फंक्शन्स आहेत. प्रायमरी मध्ये काय आहे, मीडियम ऑफ एक्सचेंज आहे आणि युनिट ऑफ अकाउंट आहे. सेकंडरी फंक्शन मध्ये काय आहेत, स्टोअर ऑफ व्हॅल्यू आहे, स्टँडर्ड ऑफ डिफर पेमेंट्स आहे आणि इझी ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू. आता त्याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहूया. बघा, प्रायमरी फंक्शन मध्ये मीडियम ऑफ एक्सचेंज काय सांगितले बघा, जनरली ऍक्सेप्टेबल आहे. त्यानंतर रिमूव्ह द नीड्स ऑफ डबल कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट्स. आपण हे डिसएडव्हान्टेजेस कशात मध्ये पाहिलेलं बघा, डबल कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट्स. कशाचं डिसएडव्हान्टेजेस पाहिलेलं आपण, बार्टर सिस्टम. मग ते रिमूव्ह कोण करते, आपलं प्रायमरी फंक्शन आहे कोणाचं, मनीचं, मीडियम ऑफ एक्सचेंज, ते रिमूव्ह करते. रिमूव्ह द डिफिकल्टीज ऑफ बार्टर सिस्टीम. ज्या डिफिकल्टीज येतात बार्टर सिस्टीम मध्ये त्या सुद्धा रिमूव्ह केल्या जातात. त्यानंतर मेक ट्रान्झॅक्शन ऑन टाइम ऍट एनी प्लेस. कुठेही आपण म्हणजे एनी टाइम ऍट एनी प्लेस आपण ते ट्रान्झॅक्शन करू शकतो. वर्क्स ऍज अ इंटरमेडिएरी बिटवीन लेबर अँड प्रोडक्शन टू इन्क्रीज आउटपुट. इंटरमिजिएट म्हणून म्हणजे मधला जो असतो तो मेन महत्वाचा म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जातो. लेबर आणि प्रोडक्शन मधल्या कशासाठी, आपला आउटपुट जो आहे तो वाढवण्यासाठी इंटरमेडिएरी म्हणून तो यूज केला जातो. हे झालं मीडियम ऑफ एक्सचेंज. त्यानंतर युनिट ऑफ अकाउंट. युनिट ऑफ अकाउंट मध्ये काय सांगितलंय, स्टँडर्ड मॉनिटरी युनिट फॉर मेजरमेंट ऑफ गुड सर्व्हिसेस अँड असेट्स. त्याच्यासाठी त्याचा यूज केला जातो. इट इज अ कॉमन डिनॉमिनेटर विच डिटरमाइन द रेट ऑफ एक्सचेंज बिटवीन गुड्स अँड सर्व्हिसेस. अजून कुठं डिनॉमिनेटर म्हणून त्याचा वापर केला जातो. कशासाठी, आपले जे काही रेट आहेत एक्सचेंजचे गुड्स आणि सर्व्हिसेस मधले ते ठरवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. म्हणजे आपल्या गुड्स आणि सर्व्हिसेस किती रुपयात, म्हणजे कसं आपण कसा रेट त्याला लावतोय ते आपलं ह्याचं काम आहे पैशाचं. ठीक आहे, ते कशामध्ये येतं, युनिट ऑफ अकाउंट मध्ये येत असतं. इट इज युज्ड टू चेक प्रॉफिट, लॉस अँड लायबिलिटीज. मग आपला जे काही प्रॉफिट होईल, लॉस होईल, लायबिलिटीज त्याचा रेट चेक करण्यासाठी सुद्धा युनिट ऑफ अकाउंट मध्ये मनीचा यूज केला जातो. मग प्रायमरी फंक्शन मध्ये काय ते, मीडियम ऑफ एक्सचेंज अँड युनिट ऑफ अकाउंट. तुम्हाला विचारलं जातं प्रायमरी फंक्शन मध्ये कोणते येतात आणि सेकंडरी फंक्शन मध्ये कुठले येतात, मग एक्सचेंज करून देतात. बाबा, मीडियम ऑफ एक्सचेंज इज अ सेकंडरी फंक्शन ऑफ मनी. बरोबर आहे का? नो, इट इज मीडियम ऑफ एक्सचेंज काय आहे, प्रायमरी फंक्शन. आणि अजून एक आहे त्याचं युनिट ऑफ अकाउंट. हे काय झाले, प्रायमरी फंक्शन. ठीक आहे, आता पुढचं बघूया सेकंडरी फंक्शन. सेकंडरी फंक्शन मध्ये बघा, स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट. डेब्ट्स आर इझिली रिटर्न बॅक विथ द सेम व्हॅल्यू ऑफ मनी. आपण डेब्ट्स जे असतात आपले, जे काय आपण घेतलेले असतात ते काय करू शकतो, आपण रिटर्न करू शकतो विथ द सेम व्हॅल्यू ऑफ मनी. जेवढे घेतल्यात त्याच ह्याच्यामध्ये आपण त्याच ह्यानं पैशानं आपण ते रिटर्न करू शकतो. मेक पॉसिबल कॉन्ट्रॅक्ट्स फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस अगेन्स्ट द बॉन्ड अँड सिक्युरिटी. जे काय आपण बॉन्ड किंवा सिक्युरिटीज आपण गुड्स किंवा सर्व्हिसेससाठी लावतो त्याच्या ह्याच्यासाठी सुद्धा आपण पैसे पे करू शकतो. म्हणजे मेक पॉसिबल कॉन्ट्रॅक्ट्स आपण पैशा थ्रू करू शकतो. कशासाठी, गुड्स अँड सर्व्हिसेस साठी. फिक्स्ड डेब्ट्स कॉन्ट्रॅक्ट्स इलिमिनेट द गेन ऑर लॉस ऑफ क्रेडिटर अँड डिबेटर. ह्याचं फंक्शन बघा काय, फिक्स्ड जे डेब्ट्स असतात आपले, कॉन्ट्रॅक्ट्स जे असतात ते सुद्धा इलिमिनेट करतो. म्हणजे त्यातला जो लॉस किंवा गेन आहे तो कोण करतो, इलिमिनेट. जे सेकंडरी फंक्शन आहे स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट्स ते सुद्धा करतं, क्रेडिटरचं किंवा डिबेटरचं. हे कशामध्ये येते, सेकंडरी फंक्शन मध्ये येते. त्यानंतर स्टोअर ऑफ व्हॅल्यू. वर्क ऍज अ ब्रिज बिटवीन प्रेझेंट अँड फ्युचर व्हॅल्यू ऑफ वेल्थ. अजून काय करते, ब्रिज होते दोघांमधला. कशामधला, प्रेझेंट अँड फ्युचर व्हॅल्यू ऑफ वेल्थ. ह्या दोघांमधलं काय होते, ब्रिज सुद्धा होतो. म्हणजे वर्क ऍज अ ब्रिज बिटवीन द प्रेझेंट अँड फ्युचर व्हॅल्यू ऑफ वेल्थ. देन इट इज युज्ड टू मीट अनफॉर्च्युन इमर्जन्सी टू पे डेब्ट पे करण्यासाठी, किंवा जे आपले अनफॉर्च्युन इमर्जन्सी असतात त्या सुद्धा पे करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. इक्वली चान्स ऑफ गेन अँड लॉस बिकॉज इट इज इन्क्लुडेड बॉन्ड, सिक्युरिटीज अँड कमर्शियल पेपर. म्हणजे इक्वली चान्स भेटतो आपल्याला गेन किंवा जे लॉस असतात कशामुळं, इट इज इन्क्लुडेड बॉन्ड, सिक्युरिटीज अँड कमर्शियल पेपर. म्हणून स्टोअर व्हॅल्यू ह्याचा सेकंडरी फंक्शन आहे. आणि थर्ड वन इज द ट्रान्सफर ऑफ
व्हॅल्यू ऍज अ कसा उपयोग केला जातोय ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू. मनी हॅज ॲबिलिटी टू ट्रान्सफर व्हॅल्यू ऑफ वन पर्सन टू अदर पर्सन इझिली ॲट एनी पर्सन. काय मनीला ॲबिलिटी आहे कशाची ट्रान्सफर व्हॅल्यू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करण्याची सुद्धा त्याकडं ॲबिलिटी आहे. मग हे 3 फंक्शन कशात येत आहेत स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट, स्टोअर व्हॅल्यू अँड ट्रान्सफर व्हॅल्यू आर दी प्रायमरी फंक्शन. बरोबर ना? सेकंडरी फंक्शन. युनिट ऑफ अकाउंट प्रायमरी फंक्शन. प्रायमरी फंक्शन. ठीक आहे. हे काय आहेत सेकंडरी फंक्शन झाले, प्रायमरी फंक्शन झाले. आणि अजून मनीचा एक मनी सप्लाय म्हणून आहे पॉइंट. तो मनी सप्लाय पॉइंट तो राहतोय तुमचा. तो मी शिकवतेच पण तुम्ही पुढच्या लेक्चरला येताना तो तुम्ही पण काढून आणायचा आहे. मनी सप्लाय मध्ये काय काय येते बाबा त्याची डेफिनेशन आणि अजून त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते तुम्ही काढून आणायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला नोट्स भेटल्या का सगळ्यांना? नोट्स मी पाठवलेल्या ग्रुपवरती त्या भेटल्या का? येस मॅम. पाहिल्या का? येस मॅम. कुठल्या लेक्चर पर्यंत दिलं सांगा बरं. सगळ्यांनी केल्या का डाउनलोड त्या? आवाज येतोय का? हो केल्या ना सगळ्यांनी? भेटल्या ना सगळ्यांना? हो मॅडम. येस मॅम. मनी त्यांना काढून आणा. हे त्यांना सांगते. नवनाथ तुम्हाला आवाज येतोय का? 023 नवनाथ. हे कोणाच्या ओळखीचे आवाज येतोय का तुम्हाला? हो हो हा पण ही सप्लाय आहे ना ते तुम्ही उद्या काढून आणायची. चालतंय. हा ठीक आहे. कारण तुम्हाला मगाशी विचारलं तर तुम्ही रिप्लाय देत नव्हता आवाज येतोय नाही. आणि शिवप्रसाद 032 यस तुमच्या दोघांकडून घेणारच पण मी अदर बाकीच्यांना सुद्धा विचारू शकते. त्यामुळे बाकीच्यांनी सुद्धा त्याची माहिती काढा. आणि ज्यांनी कालची माहिती काढलेली नाहीये त्या 2-3 मुलींनी सांगितलेत फॅक्टर कुठले कुठले आहेत. ज्यांनी काढलेले नाहीयेत फॅक्टर त्यांनी काढायच्यात. डिटर्मिनंट्स जे सोशो इकॉनॉमिक ऑफ पॉप्युलेशनचे जे आहेत ते सगळ्यांनी फॅक्टर काढायचे. इम्पॉर्टन्स फक्त काढू नका. भरपूर जणांनी फक्त इम्पॉर्टन्सच काढलेला आहे. आणि जे लास्ट लेक्चरला नसतात त्यांनी काय झालंय काय नाही ते आपल्या फ्रेंड्सला विचारा. तर लास्ट बाबा तुम्ही नसेल लेक्चरला तर त्या लेक्चरला काय झालंय हे विचारत जावा. काय सांगितलंय किंवा काय माहिती काढायला सांगितलंय का हे विचारत जावा. ती माहिती तुम्हाला का काढायला सांगते जेव्हा तुम्ही स्वतः काढा, जेव्हा तुम्ही स्वतः वाचता तेव्हा तुम्हाला जास्त समजतं. ठराविकच मुलं आणि मुली आहेत की ते माहिती काढतात किंवा आन्सर देतात आणि बाकीचे काहीच देत नाहीयेत. ज्या दोघांना मी सांगितले आता नवनाथ आणि अजून कोणाला सांगितलंय काय कोणाला सांगितलं मी नवनाथ आणि आय थिंक शिवप्रसाद. तुम्ही दोघांनी याची उद्या माहिती काढायची. मी बाकीच्यांना तर विचारेनच पण ह्या दोघांनी तर कन्फर्मच ह्या दोघांना विचारणार आहे. ठीक आहे. ऋषिकेश 094 आवाज येतोय तुम्हाला? ऋषिकेश आवाज येतोय? ऋषिकेश लिव्ह झाले वाटतं ते लगेच. सुहास पाटील 090 087 कृष्णा कांत आवाज येतोय? येस मॅम. हा तुम्हाला समजलं का बार्टर सिस्टीम म्हणजे काय?
येस मॅम. सांगा बरं. Exchange of commodity or services without using of money is known as the barter system. त्यामध्ये डिफिकल्टीज वगैरे काय आहेत? म्हणजे आपण एखादी वस्तू जर एक्सचेंज करायची असली तर इक्वल व्हॅल्यूची नसेल तर Okay. आपल्याला डिफिकल्टी येऊ शकते. अजून काय? काय अजून? ठीक आहे. अजून कोणाला येते डिफिकल्टीज? Lack of double coincidence of wants. हा गुड. अजून? Lack Lack of of Difficulty common for standard of value. हा गुड. Lack of Uh, specialization. हा. आदित्य बागल 007. येस मॅम. मला सांगा मीडियम ऑफ एक्सचेंज हे प्रायमरी फंक्शन आहे की सेकंडरी आहे? प्रायमरी फंक्शन. ओके. आणि अजून एक कुठलं आहे? युनिट ऑफ अकाउंट प्रायमरी फंक्शन. ओके गुड. हे कोण आहेत? सुहास पाटील 090. झालं ना तुम्हाला? तुम्ही सांगितलं आता ना? हॅलो सुहास पाटील. जे आन्सर देत नाहीत किंवा साधा रिप्लाय पण देत नाहीत ना, मॅडम हो मला समजलंय, नाही समजलं, मला येत नाहीये, येते, मी त्यांचे रोल नंबर लिहितीये, लक्षात ठेवा. त्यामुळे ऍटलीस्ट तुम्ही रिप्लाय तरी द्या, मॅडम मला येते किंवा नाही येते. नसेल तर ठीक आहे ना, मी ठीक आहे म्हणते की तुम्हाला काय म्हणते का नाही आलंच पाहिजे कंपल्सरी, पण ऍटलीस्ट रिप्लाय तरी द्या. प्रणव माळी 065. समजलं का तुम्हाला काय काय शिकवलं ते? काय शिकवलं आज? आज लेक्चरला बिटर सिस्टीम केलं का? हा? काय झालं लेक्चरला की तुम्ही लेट अटेंड केलं, लेट जॉईन केलं? हा मॅम, थोडं काम होतं, 10 मिनिटं लेट. काय झालं लेक्चरला आज? डिफिकल्टीज ऑफ बिटर सिस्टीम. कशाच्या? इव्हॅल्युएशन अँड फंक्शन ऑफ मनी, कमोडिटी मनी, पेपर समजलं का? मनी. बार्टर सिस्टीम मॉडर्न सिस्टीम मध्ये मला डिफरन्स सांगा बरं. Barter system which no money exists and modern system money exists. ओके. सांगितलं एकदा सांगा. Barter system which no money exists and modern system मध्ये money exist होतात. ओके ओके ठीक आहे, मग झालं लेक्चर. आणि ज्यांचं मी नाव घेते त्यांनी प्लीज रिप्लाय दे, हो येत असेल, नाही नाही येत असेल, असं काहीतरी सांगत जावा. मी वेड्यागत तिकडून तुमचं नाव घेत असते, तिकडून तुम्ही काही रिप्लायच देत नाही. याचा अर्थ तुम्ही फक्त जॉईन करून मीटिंग मोबाईल एका बाजूला ठेवलेला आहे आणि तुमचं लक्ष बाकी दुसरं तुमचं तुम्ही कामं करताय. मग आज लक्षात आहे सुहास पाटील आणि अजून दोघं तिघं आहेत, त्यांनी काही रिप्लायच दिलेला नाही. मी खूप त्यांचं नाव घेत होती तरी. समजलं? ऋतुजा मेत्रे तुम्ही एक आहात त्यातच. ठीक आहे, झालं लेक्चर. आणि जे सांगितलेलं आहे आज त्यांनी ते काढा. तुम्हाला त्या दिवशी लॉ पण सांगितलेला, तो लॉ पहा. भरपूर जणांना तो लॉ येत नव्हता. कोणाला येतोय लॉ तो सांगा बरं. येतोय का कोणाला लॉ? मी सांगू मॅम? कोण आहे त्या दिवशी सांगितलेला? कोण सांगितले ना त्या दिवशी? हो. तुम्हाला अजून कोणाला येतोय? वैष्णवी काळे 044. येस मॅम. येतोय तुम्हाला?
येस मॅम, एक मिनिट. One input is productivity of a commodity is increased while all the inputs are held fixed. काय एक्झाम्पल द्या बरं. कुठला लॉ सांगताय तुम्ही? Law of diminishing returns. हा, मग एक्झाम्पल द्या बरं. का त्याच्यात जेव्हा प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होते तेव्हा कमोडिटी सुद्धा इन्क्रीज होते. कमोडिटी नाही, तुम्ही वेगळं थोडंफार चुकते. इथला लॉ बघा आज लेक्चरला सांगा. ठीक आहे मॅडम. आणि कोणाला येतोय का लॉ? आहे का लक्षात? ऋतुजा 114. आणि तुमच्यात मुलींपेक्षा मुलं सुद्धा खूप आन्सर देतात. असं नाही की फक्त मुली देतात, भरपूर मुलं सुद्धा आन्सर देतात. म्हणजे ठराविकच आहे 4-5 मुलं तेच आन्सर देत आहेत. 114 ऋतुजा, आवाज येतोय का तुम्हाला? हो मॅडम. हॅलो, काय शिकलो आज आपण? आज आपण मनी बद्दलच बार्टर सिस्टीम आणि मॉडर्न सिस्टीम शिकलो. पुढे बार्टर सिस्टीम मध्ये म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे विदाउट मनी एक्सचेंज करू शकतो आणि मॉडर्न मध्ये मनी म्हणजे काय एक्सचेंज करू शकतो आपण? म्हणजे वस्तू, एखाद्या वस्तू, जसे की एक्झाम्पल मध्ये फंक्शन शिकलो आपण, क्लासिफिकेशन शिकलो का? हो. प्रायमरी फंक्शन कुठले आहेत 2 सांगा बरं. युनिट ऑफ अकाउंट आणि मीडियम ऑफ एक्सचेंज. हा, गुड. चालेल, भरपूर जणांचं आहे त्या मानानं लक्ष. काही ठराविक लोक आहेत ते काही आन्सर देत नाहीये, त्यांचं लक्ष पण नाहीये. ठीक आहे, नसुद्धा नसलं लक्ष तर त्यात काय माझा तोटा नाहीये, तिथं तुमचाच तोटा आहे. फक्त इंटरनलला मार्क्स देताना मी रोल नंबर लिहून ठेवलेला आहे. ऍटलिस्ट तुम्ही मला फक्त रिप्लाय द्या की मॅडम हो येते, नाही येते. मी वेड्यागत काय, मी वेडी नाही इथं तुमचं नाव घेऊन सारखं विचारायला तुम्हाला येते का सांगा. एकदा नाव घेतल्यानंतर सांगा ना येते का नाही येत म्हणून. ठीक आहे, झालं आजचं लेक्चर. जे सांगितले त्यांनी सर्च करा आणि त्याचं मला सांगा. ठीक आहे, समजलं ना सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. हा, मी सांगितलंय मनी सप्लाय बद्दल माहिती काढा आणि जे मागच्या लेक्चरचं पण ज्यांनी काढलेलं नाही त्यांनी सांगा. तो लॉ एकदा पहा सगळ्यांनी. मी कोणाला पण विचारणार आहे आणि पहिल्यापासूनच वाचत राहा. एकदम मिड टर्मला आदल्या दिवशी काही असं वाचू नका. रोज थोडं वाचत राहा. मी अधून मधून तुम्हाला कोणतंही काही विचारू शकते. ठीक आहे, झालं लेक्चर आजचं आपलं आज. थँक्यू.